तर बडाईखोर म्हणजे कसा असेल बरं? आपल्यात कोणी बडाईखोर? आज कोणाचं नाव घेऊन कशाला नाव खराब करायचं? चांगले आहेत सगळे. बडाईखोर म्हणजे कसा? छोटीशी गोष्ट मोठी करून सांगतात. एखाद्याच्या घरी त्याला प्यायला पाणी भेटलं नसेल तर बाहेर येऊन कसा म्हणणार, माझा एवढा मोठा पाहुणचार केला, जेवायला दिलो, काय जेवण होतं, अरे बापरे, अजून हाताला वाश येतो असं सांगतात. त्याला पाणी दिलेलं नसतं कोणी तिथं, पण बडाई करून बाहेर येऊन सगळ्या एवढ्या गोष्टी करून सांगितल्या. मग फार वर्षापूर्वी एक माणूस प्रवास करून आपल्या घरी आला, फिरायला गेला होता, फिरून आपल्या घरी आला आणि परदेशात असताना काय काय मौज मजा पाहिली फिरायला गेल्यानंतर हे तो घरी ते सगळ्यांना आणि शेजाऱ्यांना सांगू लागला. आता तुम्हाला माहिती आहे, फिरायला गेलेली पोरं आल्यावर कशी सांगतात, काय झाडी काय ते रस्ते, कसे प्राणी पाहिले आम्ही, सांगतात ना, सहलीच्या गोष्टी सांगतात ना तुम्ही. तसं तो पण फिरून आला होता आणि शेजाऱ्याने त्याने मस्त मोठ्या मोठ्या गोष्टी अशा मोठ्या करून सांगत होता. काय गाड्या, काय गार्डन, काय झाडं, सगळ्या गोष्टी मोठ्या करून सांगत होता. शेवटी त्याने एक थाप मात्र ठोकून दिली. कशी? मी त्या गावामध्ये गेलो, तेथील लोक 15-15 हात उंच उड्या मारतात. ज्या गावात मी गेलो होतो त्या गावातली लोक किती हात उंच उड्या मारतात? 15 हात उंच उड्या मारतात. पण त्यांनी माझ्याशी पैज लावली. त्यांनी काय केलं? त्या लोकांनी माझ्याशी पैज लावली. मग माझ्या इतकी उंच उडी त्यांना एकालाही मारता नाही. ते 15 हात मारत असतील, पण मी जी उडी मारली ना तेवढी उडी त्यांना मारता आली नाही, असं त्यांनी ठोकून दिलं. पण ऐकणाऱ्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली असेल का? नाही. सगळे आश्चर्यचकित झाले. तेव्हा त्याची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शब्द घेऊ लागला. अरे आई शपथ, देवा शपथ, अरे बाबा आपले तुझी माहिती शपथ, मी खरंच उडी मारली. लोक म्हणते नाही रे, हात मारतोय, खोटा बोलतोय, तू सगळे शब्द घेऊन आलाय. मग तो म्हणाला, त्यावेळी त्या लोकांमध्ये एक माणूस आला आणि त्यानं काय सांगितलं, अहो अशा शब्द कशाला घेता, आजच्या कारणाला आरसा कशाला? आता तुम्ही ज्या गावात गेले होते, उडी मारली तुम्ही सांगताय ना, चला इथे एक उडी मारून दाखवा. लोकांनी काय केलं? त्याला काय सांगितलं, तुम्ही त्या गावात अशी उडी मारली म्हणून मोठे मोठे गोष्टी सांगताय ना, तर मग जाऊ द्या, इथंच आता एक काय करा, उडी मारून दाखवा. मग आता यावेळी हे ऐकता तो बडाईखोर माणूस तोंड खाली घालून बसला. का बसला असेल? मग असं का बसला असेल? कारण त्यांनी खरंच उडी मारलेली नव्हती. तात्पर्य काय आहे? आपण ऐकलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी फुगवून जे सांगण्याची लोकांना काही सवय असते, तर अशा लोकांची अशी वेळ येते कधी कधी की ते त्यांचं बोलणं किंवा त्यांचं बढाया करणं हे त्यांच्याच गळ्यामध्ये पडतं आणि त्या लोकांची फजिती होते. म्हणून काय, कधी बढाया मारायच्या नाही. आम्हाला ठीक आहे. आता सकाळची गोष्ट आहे, मी एका विद्यार्थ्याला विचारलं, पाणी किती पाठ झाले दुसऱ्याचे? म्हणजे 10 पर्यंत पाठ झाले. म्हटलं ठीक आहे, 9चा पाडा मग, 8चा पाडा म्हण, 5चा पाडा म्हण. म्हटलं काय झालं? सकाळी 10 पर्यंत येतो ते मला, आता नाही येत. म्हणजे सर विचारतील, नाही विचारतील म्हणून त्यांनी बढाई मारून सांगितलं की 10 पर्यंत पाडे येतात, पण विचारल्यावर पाडे आले नाही, म्हणजे मान खाली घालायला लागली. म्हणजे जे आहे जसं आहे वास्तव सत्य ते सांगायला पाहिजे की बढाया मारल्या पाहिजेत. तुम्ही काय करा? कोण कोण बढाई मारतात? कोण कोण मोठ्या गोष्टी बघून सांगतात? मी नाही म्हणत, लक्ष लोक मोठं म्हणतात. गोष्ट समजली तुम्हाला? काय होतं मग खोटं बोलल्यावर? फजिती. जास्त शेकी मिरवली किंवा मोठेपणा सांगितला किंवा नुसताच याच्यामध्ये मोठ्या गोष्टी सांगायला लागलो, आपण बढाईखोर माणसासारखं बढाई मारायला लागलो, तर आपली काय होते? फजिती होते. म्हणून कधी बढाई मारायची नाही. थँक्यू.